नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम सुनीलराव खनगन, सॅपेक्स केमिकल इंडिया लिमिटेड या औषधी कंपनीमध्ये काम करतो. विशाल भाऊ पोतराजे, राहणार रासा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ. आम्ही या गावामध्ये एक पंपाचा हिटकॅप आणि जावा सुपर याचा डेमो टाकला होता. तर आज चौथा दिवस आहे. तर चौथ्या दिवसाला आम्ही पाहणी करत आहोत. तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आले. आम्ही शेतकरी बांधव सोबत घेऊन त्याची चांगली पाहणी केली. तर रिझल्ट पाहू शकता. आम्हाला ज्या शेतात तण जे होते त्यानुसार आता हा मुख्यतः केना, याच्यावर हे न मारल्याच्या ठिकाणचं समजा केना आहे. याच्यावर काहीच न मारल्याच्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित आहे, मुळं त्याचे चांगले आहे. आणि ज्या ठिकाणी मारला तिथे पूर्ण केन्यावर चांगले जबरदस्त नियंत्रण आहे. तसेच गवतवर्गीय सुद्धावर खूप चांगले नियंत्रण आहे. जवळजवळ हे गवतवर्गीय व रुंद पानावर खूप चांगले काम करते. आपल्या जवळ जेही शेतामध्ये वापरणारे गवत आहे, तण आहे, त्याच्यावर खूप चांगला नियंत्रण आहे. तुम्ही याचा वापर करू शकता. आता थोडं मनोगत आपल्या शेतकऱ्यांचं घेऊ, कारण की त्यांनीसुद्धा आपल्यासोबत पाहणी केलेली आहे. विशाल भाऊ, या औषधीबद्दल तुम्हाला काय वाटलं आहे, कसं वाटलं? औषधी छान आहे. आजचा चौथा दिवस आहे तरी फार सुंदर असे रिझल्ट मिळाले. बरोबर. जवळजवळ कोणकोणत्या तणावर तुम्हाला चांगला रिझल्ट वाटला? पूर्ण तणवर्गीय पूर्णच मिळलं. हां. आणि मुख्यतः म्हणजे केना लवकर मरत नाही, राऊंडअपनं सुद्धा मरायला पाहत नाही. पण ह्या औषधानं बरेचसा फरक पडला. बरेच पडला. आणि जिथं नाही मारलं त्याची मुळं पण जिवंत आहे आणि हिरवं आहे पूर्ण केना. बरोबर. आणि कपाशीला काही असर? काहीच शाक नाही. बरं. जे निघणारी नवीन पानाची जे 2 पानाची पराठी होती तिला पण काहीच शाक नाही. बरोबर. जी बाट टोपणी होती हो, ती चांगली एकदम. नाही तर बाकी औषधीनं थोडा शाक बसते. भाऊ, तुमचं नाव? कवडून. तुम्हाला कसे वाटले रिझल्ट, काय वाटलं पाहणीमध्ये? रिझल्ट छान वाटले. आणि पुन्हा 2 दिवसानं जर पाणी केली असती तर चांगले अजून रिझल्ट दिसले असते. बरोबर. तुम्ही याचा वापर करणार आता? हा करणार. तुमचं किती एकर क्षेत्र आहे? आमचं क्षेत्र आता आहे 7-8 एकर आहे. 7-8 एकर कपाशी क्षेत्र आहे. कपाशीचं क्षेत्र. ठीक आहे. तुम्हाला आवडलं हे नक्की प्रोडक्ट? हा नक्की तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगाल का? सांगतो. ठीक आहे. धन्यवाद तुमचे, तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल.